हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। दोन्ही अपडेट हे अंतिम निकालाबाबत आहेत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, जिल्हा परिषद जालना आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालनाचा अंतिम निकाल लागलेला आहे। हे पहा, आरोग्य सेवक पुरुष 40% या संवर्गातील दिनांक 29 जुलै 2024 व दिनांक 30 जुलै 2024 रोजी मूळ कागदपत्र पडताळणी झाली होती आणि ज्यांची कागदपत्र पडताळणी सक्सेसफुल झालेली आहे त्यांचा आता अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। इथे बघा, सिरियल नंबर दिलेला आहे, तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक दिलेला आहे, रजिस्टर नंबर इथे दिलेला आहे, तुमचे संपूर्ण नाव इथे आहे, तुम्हाला किती गुण प्राप्त आहेत त्याची माहिती इथे आहे, तुमचा जात प्रवर्ग इथे आहे आणि तुम्ही निवड यादीमध्ये आहेत का प्रतीक्षा यादीमध्ये आहेत याची माहिती इथे दिलेली आहे। ही पहा, ही यादी आहे, ही तुम्ही पाहू शकता। खूप जण विचारत होते जालनाचे रिझल्ट्स कधी लागणार आहेत, तर जालनाचे रिझल्ट्स लागलेले आहेत 40%चे, इथे तुम्ही पाहू शकता। या PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। दुसरा निकाल आपण पाहूया आता, ग्रामसेवक पदाचा। हे पहा, हा दुसरा निकाल आहे, जिल्हा निवड समिती नागपूर जिल्हा परिषद नागपूरचा रिझल्ट आहे। पदाचे नाव पहा, ग्रामसेवक कंत्राटी, परीक्षा झाली होती 20 जून 2024ला। अंतिम निवड व प्रतीक्षा यादीही आहे। इथे सर्व माहिती दिलेली आहे, सिरियल नंबर आहे, रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमची कॅटेगरी आहे ज्यामधून तुम्ही अप्लाय केलं होतं, तुमचा जेंडर लिंग आहे, इथे तुमची जन्मतारीख आहे, तुमचं नाव आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळाले 200 पैकी त्याची माहिती इथे आहे आणि तुमची कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेलं आहे त्याचीसुद्धा माहिती इथे दिलेली आहे। हे पहा, हे सर्व तुमची नावे तुम्ही पाहू शकता, ही लिस्ट आहे, प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता प्रतीक्षा यादी। इथे बघा, महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, या सूचना तुमच्या कामाच्या असतात, त्यामुळे तुम्ही एकदा वाचून घ्यायच्या असतात। यामध्ये मला तरी वाटत नाही की मी हे वाचून दाखवाव्या, कारण एवढं काही महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु तुमचा रिझल्ट आहे, तुम्ही या वाचल्या पाहिजे। ही PDF सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तसेच काही जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेटसुद्धा आलेले आहेत, आजच आपण त्याविषयी सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।